कधी कधी तर अंशू ना खरंच मला टेन्शनमध्येच टाकून देतो. हॅलो, कशा आहात सगळे? आज ना मस्त असं ऊन पडलेलं होतं. आज काय आता उन्हाळा लागलेला आहे म्हणून ऊन तर पडेलच, परंतु मला ना ते ऊन बघून ना असं वाटलं की उन्हात काहीतरी टाकायला पाहिजे. म्हणून मी काय केलं, हे ना 15 दिवसापासून ना बीट पडलेलं होतं फ्रीजमध्ये. माझं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. म्हटलं खाण्यापेक्षा याला किसून घेते आणि नंतर उन्हामध्ये त्याला सुकवायला टाकून देते, त्याचा काहीतरी उपयोग करू. अंशू गेलेला होता ट्युशनला. म्हटलं चला जरा वेळ बसूयात, परंतु मोबाईल बघता बघता 5 मिनिटाचे कधी 1 तास होऊन जातो खरंच मला कळत नाही. तुमच्यासोबतही असं काही होतं का? तर मी आताच बसलेली होती 5 मिनिटापूर्वी, तेवढ्यात अंशू येऊन सुद्धा गेला आणि मला कळलं सुद्धा नाही. असं वाटलं की आत्ताच तर बसली होती मी. त्याच्या रिक्षाचा हॉर्न वाजला, मी पळतच गेली, त्याला आणलं आणि ना तो आला जरा खोकला आणि त्याच्या खोकल्यातून ना जरा वाईट निघालं. मग मला वाटलं हे काय, मी जरा घाबरूनच गेली आणि ते बघितलं तर थोडं कफसारखं होतं. अंशूच्या बाप्पांना दाखवलं, ते बोलले काय नाही, नॉर्मल आहे असं म्हणून. तरी मला धाकधुकच होती. मग माझी आई ते आईच असते, ओव्हर थिंकिंग करणं तिचं कामच आहे, तेच मी इकडे करत होती. त्यानंतर सायंकाळचा वेळ झाला, मस्त चहा ठेवला मी, त्यानंतर त्याचबरोबर खारीसुद्धा दिली आणि सायंकाळचा इकडे दिवा लावून घेतला. मस्त भेटूया उद्याच्या